तर मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे नेते महेश जाधव यांनी अमित ठाकरेंना गंभीर आरोप केले, तर मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी महेश जाधवांवर आता पलटवार केलाय. पाहूया. आता राजगडमध्ये मी कामगारांची साईड घेतली म्हणून अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला. हे ठाकरे आहेत की गुंड आहेत? अमित ठाकरे सारख्या माणसाला हे शोभत नाही. अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला. अमित ठाकरेला जर गरीबात 800,000 कामगारांची तळतळाट लागेल. अरे अमित ठाकरे म्हणजे दलाल आहे. हा राज ठाकरे म्हणजे दलाल आहे. राज ठाकरेंनी हा दलालीचा पक्ष उघडलाय. त्याचा पोरगा दलाली गोळा करतो बसून. त्याचा खंडणीखोर साला माझ्यावर हल्ला केला, मला मारण्याचा प्रयत्न केला ह्या दलालांनी. माझा जीव जरी गेला तर ह्याला जबाबदार राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा अमित ठाकरे असेल. मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून महेश जाधव हे अनेक बिल्डरांना पत्र टाकत होते, अनेक बिल्डरांकडून खंडणी मागत होते. या सगळ्याच्या तक्रारी या सातत्याने राजगडवरती येत होत्या. अनेक कंपन्यांचे जे मालक आहेत त्या मालकांचे राजगडवरती तक्रारी येत होत्या की मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून आमची पिळवणूक सुरू आहे. याबद्दल मराठी कामगार सेनेच्या अध्यक्षांना सातत्याने सूचना देण्यात आल्या. त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची त्यांना बऱ्याच वेळा सांगण्यात आलं होतं, परंतु त्यानंतरही त्यांनी त्यांचे हे प्रकार थांबवले नव्हते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.